brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. वैष्णवी हागवणे हुंडाबळी प्रकरण तुम्हाला माहितीच असेल. मे 2025 रोजी म्हणजे एका वर्षभरापूर्वीच हे प्रकरण घडलं होतं. वैष्णवी हागवणे ह्या महिलेने आत्महत्या करून, सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं. त्याचप्रमाणे म्हणजे बरोबर एक वर्षानंतर, किंबहुना याला वर्षही उलटले नाहीये, मगरपट्टामध्ये राहणाऱ्या दीप्ती मगर यांनी चौधरी कुटुंबियांशी विवाह केला आणि विवाहाच्या 5 ते 6 वर्षानंतर त्यांनी हुंडाबळी आणि सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. दरम्यानच्या काळात चौधरी या कुटुंबियांनी वारंवार त्रास देऊन सासरच्या दीप्तीच्या माहेरच्या मंडळांकडून अनेकदा रोख रक्कम स्वरूपात किंवा गाडी खर्चासाठी किंवा नवीन गाडी घेण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी असे एकूण कोट्यावधी रुपये उकळले. मात्र 2 ते 3 दिवसापूर्वी दीप्ती चौधरी हिने तिच्या राहत्या घरी म्हणजे सासरच्या राहत्या घरी आत्महत्या केली आणि तिचं जीवन संपवलं. विशेष बाब अशी आहे की वैष्णवीचे सासू ही सातरपावडा, जे उरळी कांचनला एक गाव आहे, उरळी कांचनला जे गाव आहे तिथले सरपंच आहे आणि सासरे शिक्षक आहेत. म्हणजे हे कुटुंब उच्च शिक्षित असून आणि सगळ्या समाजाशी बांधलेलं असून पण कुटुंबियांना असा त्रास, आपल्या सुनेला त्रास सातत्याने देत होते आणि त्यामुळे हिने हे टोकाचा पाऊल उचललेलं आहे. उरळी कांचन पोलीस ठाण्यात FIR देखील दाखल झालेली आहे. चौघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु आता या सगळ्या प्रकरणामध्ये कसं घडलं, काय घडलं आणि आपल्या मुलीने आईला दरम्यानच्या काळात काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत. पहिले तर त्यांचे वडील आहेत. काका, हे सगळं घडत असताना अनेकदा तुमच्या मुलीने तुमच्याकडे तक्रार केली, त्याबाबत तुम्ही न्यायनिवाडा न करता समजून घेण्यासाठी सांगितलं, असं का केलं? माझी एक लाडाची मुलगी होती. तिचा विचार करता मी काही गोष्टी सहन केल्या आणि तिने सांगितलेले काही गोष्टी आम्ही त्यांच्या घरी जाऊन कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला. शेवटी माझ्या मुलीने हे पाऊल उचललं. मला अत्यंत दुःख झालं आहे त्या गोष्टीचं. घरातलंच लग्न जमवलं होतं, पण सासरच्या मंडळीबाबत अनेकदा तिने तक्रार केली होती. तुम्ही कधी अशी कारवाई किंवा तिच्याबरोबर राहून कुठला ॲक्शन घेण्याचा निर्णय का नाही घेतला? नाही, असं 2दा-3दा घडलं होतं, पण आम्ही तिथं जाऊन, घरी जाऊन, आमच्या नात्यातूनच असल्यामुळे आम्ही घरी जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. इथं येऊन सांगण्याचा प्रयत्न, त्यांना इथं सर्वांना बोलवलं, सासरे सासू सगळ्यांना आपल्या समंजसपणाने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यात आम्हाला काही यश आलं असं म्हणता येणार नाही, कारण आम्ही पुढल्या काही भूमिका घेण्याच्या आम्हाला वाटलं नाही पुढं काय होईल म्हणून. त्यामुळे आम्ही काय पुढं पाऊल घेतलं नाही. आम्ही सांगायचं, 2 दिवसांनी ते मिटायचं, शांत व्हायचं, पुन्हा 2-3 महिन्यांनी तसंच व्हायचं. आम्ही बाकी सहकार्य त्यांना खूप केले, व्यवसाय पाण्यामध्ये केलं, आर्थिकदृष्ट्या त्यांना सहकार्य करत राहिलो. आमचे संबंध तसे होते. त्यामुळं आम्हाला वाटलं नाही की माझी मुलगी टोकाची भूमिका घेईल. आणि तिथून पुढंच पोलीस कारवाई आम्ही कंप्लेंट दिलेली आहे. पोलीस काही पाहिजे त्याप्रमाणे सहकार्य करत नाहीत. माझी एक विनंती आहे, माझी मुलगी तर गेलेलीच आहे, परंतु सहकार्य करावं, सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं, आम्हाला न्याय द्यावा हीच आमची इच्छा आहे. पोलीस योग्यरित्या तपास करत आहेत का? योग्यरित्या पाहिजे त्या प्रमाणात तपास करत नाहीत. ते 2 जण हजर झालेत, 2 जण झालेले नाहीत. आम्ही दुःखात असल्यामुळे आम्ही काही जास्त याच्यात घेत नाही. आमची काही लोक प्रयत्नामध्ये आहेत. आमची सरकारला किंवा गृह खात्याला विनंती आहे की त्यांना कायद्याप्रमाणे जे काही कारवाई करता येईल तेवढी करावी अशी माझी विनंती आहे. ते सरपंच होत्या, काही राजकीय दबाव किंवा कोणाचा फोन आला होता? आता थोडा सरपंच किंवा BJP असल्यामुळे थोडासा राजकीय येणारच किंवा सामाजिक राजकीय घर असल्यामुळे तो विषय साहजिकच आहे. ते प्रयत्न करणार, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा प्रयत्न केले. आम्हाला पोलिसांनी सहकार्य करावे एवढीच आमची विनंती आहे. BJP म्हणतात तुम्ही, BJPचे कॅन्डिडेट होते? हो, BJPच्या त्या सरपंच होत्या. BJPच्या सरपंच. हो हो. तसा काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? नाही, मला प्रत्यक्ष फोन आला, पण आमच्या बंधूंना जे बघत होते आम्ही सगळे दुःखात असल्यामुळे मी कोणाच्या जास्त बोललो नाही. मी अजून माझा मोबाईल चालू केलेला नाही, मला कोणी फोन केलेला नाही. परंतु मी
माझे बंधू आहेत त्यांना फोन केला होता. त्यांनी माझे वकिलांची कॉन्टॅक्ट करून आम्ही प्रोसिजरप्रमाणे FIR दाखल केलेली आहे. त्याच्यात पुढं सहकार्य करावं गृह खात्याने पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा हीच माझी विनंती. तुम्हाला अनेकदा वैष्णवीने या सगळ्या घटनांसंदर्भात दीप्तीने या घटनांसंदर्भात सांगितलं, पण तुम्ही त्यावेळेस त्यांच्या घरच्यांसोबत किंवा त्या सासर मंडळीसोबत बोलण्याचा कधी प्रयत्न केला नाही का? घरच्यांसोबत नाही. मी तिला समजावत राहिले की असतात स्वभाव एकेकाचे, आपण ऍडजस्ट करणं, तू ऍडजस्ट कर, कारण ते लोक त्यांच्या सवयीप्रमाणे ते राहतात, तू त्यांना ऍडजस्ट कर, हेच मी तिला समजून सांगायचे. उलट बोलायचं नाही किंवा काही काम असेल तर आपण सगळं करून घेणं, त्यांना नको हे करत द्यावं की तुम्ही करत नाही, किंवा मग त्यांना बोलायचं नाही उलट. ह्या गोष्टी मी तिला समजून सांगत होते. आणि तिचं म्हणणं काय की दादाला आणि पप्पांना सांगू नको मम्मी, तू त्यांना त्रास होईल, ती मला सांगायची. दादाला पप्पांना काय सांगू नको, त्यांना त्रास होईल, मी तुला सांगते, एवढंच. पण या दरम्यान व्यवहार म्हणजे सर्वात पहिलं तर व्यवहार सुरू करायचा नवीन, आपला एक्सपोर्टचा बिझनेस ठप्प झालेला आहे म्हणून पहिले 10 लाख रुपये दिले. नंतर किती पैसे म्हणजे एकूण किती अमाऊंट दिली तुम्ही? वारंवार पैसे दिले त्यांना. आता मध्ये 25 लाख रुपये दिले. परत लग्नात गाडी 4 व्हीलर दिली नाही त्यांना, तर ते वारंवार बोलून दाखवायचे की लग्नात 4 चाकी नाही दिली, लग्नात 4 चाकी नाही दिली. आणि आता व्यवसायासाठी लागते तर हे पैसे द्यायचे, मुलगा पण पैसा द्यायचा, मागतील तसे वारंवार देत होतो आम्ही. अशी एकूण किती रक्कम दिली? आम्ही त्यांना व्यवसायाला जे हे दिली होती, माझ्या मुलीच्या नावाने काय प्रॉपर्टी तिथे आम्ही जिथे प्रोजेक्ट केला तिच्या हिश्श्याचा जे प्रॉफिट झाला तो तिला वेगळा दिला होता. आणि उसने म्हणून जे आपण बिझनेससाठी पैसे देतो 25 लाख रुपये 10 लाख रुपये ते त्यांनी आम्हाला परत दिले. पण या गेल्या 6 महिन्यापासून तिने मला हे इतके दिवस बोलली नाही मला दीप्ती, पण ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी मी 7 ते 7:30 पर्यंत तिच्याशी फोनवर बोलत होते. ती दिवसभर माझ्याबरोबर होती. मी तिला घरी सोडून आले तर सासू सुनांचं माझ्यासमोर तुम्ही चाललेलं, तर मी त्यांना सांगितलं की अरे तुमच्या घरातले प्रश्न आहेत, तुम्ही एकमेकींशी बोलून सोडवा. आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर तिला फोन केला मी तिला समजावून सांगण्यासाठी की अगं त्या मोठ्या आहेत, त्यांना नाही बोलायचं, तू ऍडजस्ट कर, त्यांना जावं लागते, प्रचाराला जात होत्या त्या, ह्या दोघींना घरात ठेवून बाळाने तिला. तर ती मला बोलली की मम्मी मला खूप कंटाळा आलाय ग, मला आता नको वाटतंय ग, सहन नाही होते. मी तिला समजून सांगितलं तू त्यांचा विचार करू नको. आणि काय काय सांगितलं तिने की रोहन प्रत्येक गोष्टीला मी किती वाईट आहे हे मला वारंवार ते टोचून दाखवणार. परत सासूबाई ती काम नाही करत, मुलीलाच नीट सांभाळत नाही, सारखं ते त्या मला फोन करून माझ्याकडे कंप्लेंट करायच्या तिच्या सासूबाई, पण माझी मुलगी मला कधी फोन करत नव्हती की मम्मी मला असं तसं. आणि आणखीन एक तिने सांगितलं की मम्मी गेले 6 महिने मला रोहन सारखं हे करतायत की लोणीत हे प्रोजेक्ट चालू आहे ध्रुव अंगण, त्यात तिचं माझं आणि तिच्या नावावरती तो प्लॉट आहे, माझ्या मुलांनी तो डेव्हलप केला, तर जो डेव्हलप करतो त्याला 50% आणि ज्याच्या नावावर जागा आहे त्याला 50%, तर तू तुझा हिस्सा त्याचा मागून घे, त्यातला तुझ्या नावावर करून घे. हे ते 6 महिने झाले तो वारंवार तिला तो हे करत होता. तिने मला ते आता परवा सांगितलं, तिला मला इतके दिवस बोलली नव्हती. आम्ही तिच्या नावावर एक रो हाऊस करून देणार होतो, पण हे 6 महिने ती टॉर्चर करत होती की तुझा हिस्सा मागून घे, तुझा हिस्सा मागून घे, तुझ्या नावावर आपल्यासाठी करून घे. असं सातत्याने वारंवार टॉर्चर केलं जात होतं. यामुळेच काय ते आत्महत्या केली असं म्हणायचं का? आणि साधारण 8 महिन्यापूर्वी ती प्रेग्नेंट राहिली, तर 3-4 महिन्यानंतर त्यांनी गर्भलिंग केलं, चाचणी केली. पहिली एक मुलगी आहे तिला, तर त्या 3 3 वर्षाची आहे. तर दुसऱ्या वेळेस ती पण मुलगीच आहे म्हणून त्यांनी तिचं ॲबॉर्शन केलं. ॲबॉर्शन पण ते सिझर करून ॲबॉर्शन केलं. ह्या गोष्टी आम्हाला त्यांनी असं हेच नाही केलं की सांगितलंच नाही आम्हाला. बरं, म्हणजे ॲबॉर्शन करायला त्यांनी भाग पडला आणि सांगितलं नाही. तिला
स्पीकर तुम्हाला माहित नव्हतं काय? नव्हतं माहिती. ती नको म्हणत होती मला, जे काय होईल ते होईल, मी जे होईल त्याला सांभाळेल, मुलगी असते. पण त्यांनी गर्भलिंग केलं आणि मुलगी आहे म्हणून त्यांनी तिचं ॲबॉर्शन केलं. ॲबॉर्शन पण नॉर्मल नाही, ते सिझर करून ॲबॉर्शन झालं तिचं. तिला 1 महिना इथं आणून ठेवली, 1 महिन्यानंतर तिला नेली. हे सगळे प्रचाराला जायचे तिला आणि बाळाला एकटीला घरात ठेवून. पॉलिटिकल कनेक्शन, ॲबॉर्शन, हुंडा म्हणजे अनेकदा पैसे घेतलेले आहेत. या सगळ्यामध्ये आता तक्रार कुठपर्यंत आलेली आहे? पोलीस ने तुम्हाला काय आश्वासन दिलं? मी जेव्हा तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले, अर्धा तास मला बसवून ठेवलं. ते तक्रार घेत नव्हते. वरून फोन आलाय, ह्याचं कोणाचा तरी फोन आलाय, थांबा जरा बसा थोडंसं. ते कंप्लेंट घ्यायला तक्रार घ्यायला आमची तयारच नव्हते पोलीसवाले, सहकार्य करत नव्हते. आम्ही 11 वाजता गेलेलो, 5 पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होतो. 5 तास म्हणजे 5 वाजेपर्यंत पहाटे पोलीस स्टेशनमध्ये बसून होतो. एवढा वेळ लागतो का ह्या प्रोसिजर व्हायला? हां, की का मग त्यांना वरून फोन आला कोणाचा, समोर बोलत होते आमच्या ह्यांचा फोन आला, थांबा जरा त्यांचा फोन आलाय, थांबा जरा. राजकीय हस्तक्षेप झाला ह्यात. त्यांनी आधीच त्यांना सांगून ठेवलेलं होतं की ह्यांची कंप्लेंट घ्यायची नाही. वरचा म्हणजे कोण? बीजेपीचा कोण? राजकीय हस्तक्षेप आता ते त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे बीजेपी नाव नाही सांगितलं त्यांनी आम्हाला. आता मुलगी गेली आहे, काय अपेक्षा, काय म्हणजे मागणी आहे तुमची न्यायालयाकडे? माझी तर मुलगी गेलेली आहे. न्यायाने किंवा त्यांना कठोर कठोर शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा होवी. हे होते मगर कुटुंबीय ज्यांनी आपली भावना आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहे. पाहायला गेलं तर ह्या केसबद्दल थोडंसं उलगडा करायचं झालं तर लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यानंतरच दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. 5 वर्षानंतर त्यांना एक बाळ झालं, मुलगी झाली. परंतु मुलगी झाल्यानंतर घरचे नाराज झाले आणि त्यानंतर वारंवार पैशाची मागणी करू लागले. बिझनेस ठप्प झाला म्हणून 10 लाख रुपये, त्यानंतर देखील काही रक्कम त्यांनी त्यांच्याकडनं उकळली. परत पाहायला गेलं तर दुसरी जेव्हा म्हणजे दीप्ती जेव्हा प्रेग्नेंट होती त्यावेळेस देखील त्यांची गर्भलिंग चाचणी केली आणि गर्भलिंग चाचणी दरम्यान मुलगी असल्याचं कळाल्यावरती गर्भपात तिचा करण्यात आला सीझर करून. म्हणजे अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक घटना या पुणे शहरातल्या उरळी या गावात घडलेल्या आहे. उच्च शिक्षित कुटुंब आहे. खरं बोललं जातं तर स्त्री आणि पुरुष यातली समानता यामधनं जर आपण पाहायला गेलं तर कामात असू दे किंवा शैक्षणिक क्षेत्रात असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष समानतामध्ये आपण पाहतो. स्त्री देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. परंतु अजूनही हा भेदभाव गावाकडे किंवा पलीकडे किंवा शहरी भागात देखील पाळला जातो असं या घटनेच्या निमित्तानं बोललं जात आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसह मी आदित्य पवार, मुंबई तक.